आपण त्या नैसर्गिक संकटामुळे ओढवलेलं नुकसान 100% भरून काढता येणं शक्य नसतं हे खरं आहे, पण त्यातून सावरण्या इतपतही आधार लाभत नाही तेव्हा संबंधितांचं मोडून पडणं स्वाभाविक असतं। अतिवृष्टी, नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या बळीराजाची अवस्था अशीच काहीशी झाली आहे। कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील नदी नाल्याकाठची सुमारे 7 ते 7.5 हेक्टर जमीन खरडून गेली, तर 75,000पेक्षा अधिक हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। सरकारी पंचनामे सुरू आहेत, मात्र ते पूर्ण झाल्यावर खरा आकडा समोर येईल। पण आज डोळ्यांना जे दिसतंय ते नुकसान मन उद्ध्वस्त करणार आहे। दुर्दैव असं आहे की आठवडा उलटून गेला तरी यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या पंचनाम्याची कासवगती संपलेली नाहीये। शेतकरी बांधव याचकाच्या भूमिकेत उभा असून व्यवस्थेच्या नुसत्या नजरभेटीत नाही तर मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे हक्काचा पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं ते आपण जाणून घेणार आहोत। आणि सुरुवातीला जाऊया कोल्हापूरला। सतेज औंधकर आपल्या बरोबर आहे। सतेज, आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये तर उभी सगळी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। एकीकडे घरांचं नुकसान सुरू आहे, त्यासाठी मदत दिली जाते, मात्र शेतीचं नुकसान हे कधी न भरून काढता येणार आहे। आपण बघतोय पीक विमा सांगितलेला आहे किंवा पंचनामे सध्या सुरू आहेत, मात्र प्रत्यक्षात अजूनही शेतकरी सगळ्याच्या प्रतीक्षेतच आहे। शेतकरी अजूनही आस लावून बसलाय की थोडीफार शेतीसाठी मदत मिळेल। काय नेमकी वस्तुस्थिती आहे, काय नेमकं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? नक्कीच मनुश्री, जवळपास महापूर ओसरून जवळपास 4 ते 5 दिवस झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता जे आहे ते पंचनामे सुरू झालेले आहेत। शहरातील पंचनामे काही अंशी संपत आलेले आहेत, मात्र जे शेतकऱ्यांचे पंचनामे आहेत ते कुठेतरी झालेले दिसत नाही आहेत, किंबहुना त्याला अजून सुरुवात देखील झालेली नाही आहे। मात्र मदत तर या सुद्धा म्हणजे अधिकच दूर राहिलेली आहे, कारण जोपर्यंत पंचनामे होत नाही तोपर्यंत सरकार मदत देणार नाही असं यापूर्वी जाहीर केलेलं आहे। मात्र हे सगळं होत असताना कोल्हापूरचं जवळपास हजारो हेक्टर जे शेत आहे ते खरं तर या पाण्याखाली पुराच्या पाण्यात अक्षरशः अपरिमित असं नुकसान झालेलं आहे। मात्र पीक विमा देखील मिळेल का नाही याची देखील शेतकऱ्यांना जी आहे ती चिंता आहे। एकूणच या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, एकूणच नुकसान किती झालेलं आहे, पंचनामे होत नाहीये, कुठेतरी पीक विमा मिळेल का नाही याची सुद्धा देखील अद्याप शंका आहे। नक्की तुम्हाला याबाबत काय सांगायचं, एकूणच जिल्ह्याबाबत काय सांगाल? 2019 साली जो महापूर आला होता त्यापेक्षाही मोठा भयानक महापूर ह्या 2021 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, कुंभी, कासारी, चिकोत्रा, ह्या काही हिरण्यकेशी, वारणा ह्या काही नद्या आहेत, ह्या दुथडी भरून वाहिल्या होत्या। आणि इतकंच नाही तर संपूर्ण शिवारातून तिने शिवार अक्षरशः गिळंकृत केलं होतं। आणि या मोठ्या प्रचंडाच्या महापुरामध्ये संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली होती। आधीच शेतकरी हा कोरोना महामारीच्या काळामुळे शेतीमाल विकला गेला नाही, यामुळे आर्थिक अडचणीत आला होता। आणि त्यात ज्या महापुरामध्ये संपूर्ण शेती आज उद्ध्वस्त झालेली आहे आणि आज संपूर्ण शिवार असं एक शेती संपलेलं शिवार झालेलं आहे, उघडी जमीन, उघडा माळ झालेला आहे। आणि यामध्ये आता पंचनामा होणं सगळ्यात अत्यंत गरजेचं आहे। आणि अजूनही पंचनामा करायला कुठला तलाठी किंवा मंडल अधिकारी अजून शेतापर्यंत बांधापर्यंत आलेलेच नाही आहेत। आम्ही चौकशी केली की बाबा आपण पंचनामा करणार आहे का नाही करणार, तर अजून आमचं घरचं पंचनामा चालू आहेत, अजून आमचं दुकानांचं पंचनामा चालू आहेत आणि शेतीचं पंचनामा करायला वेळ होणार आहे असं सांगत आहेत। पण आता शेतीचं पंचनामा करायला वेळ झाला तर आम्हाला मदत मिळायला वेळ होणार आहे, कारण अक्षरशः आता शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की पंचनामा सुद्धा अजून झालेले नाहीत। आता पंचनामा तर सोडाच, आता इकडे पीक विमा, आता आम्ही पीक विमा सुद्धा भरला, पण पीक विमावाले सुद्धा लोक तिकडे लक्ष द्यायला तयार नाहीत, बांधापर्यंत यायला तयार नाहीत। चिखलातनं कसं यायचं तिकडं, आम्ही कसं येऊ तिकडं, पाणी वड्यातनं कसं यायचं असे म्हणायला लागलेत। म्हणजे आम्ही पीक विमा भरायचा पण त्याचे पैसे सुद्धा मिळत नाहीत। म्हणजे हा जुगारच आहे का काय असं आम्हाला शंका लागली की पीक विमा भरायचा आणि त्याचे पैसे मिळणार नाहीत अशी गॅरंटी। एकूणच जिल्ह्याची परिस्थिती फारच विदारक आहे, परंतु आता पाहिलं तर शहरातले पंचनामे करण्याला प्राधान्य दिलेलं आहे। मग शेतकऱ्यांनी काय घोडं मारले? मग आता हेच तर हा विषय आहे की आता आमची काय चूक आहे यामध्ये? आता आमचं तर शिवार गेलेलं आहे, आता आम्हाला ते पीक काढायला पाहिजे। मग ते किती दिवस ठेवायचं तुमचा पंचनामा करेपर्यंत? मग तुम्ही महिन्याला आला तर तो पण महिनाभर ते पीक रानात ठेवायचं का? म्हणजे ते नष्ट झालेले पीक, ते नष्ट झालेले पीक काढून त्या जागेला दुसरं पीक केलं पाहिजे आम्हाला। पण आता हे आम्ही तलाट्यांना जाऊन भेटलो, मंडलाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो की पंचनामा करायला या, तर ते सरळ सांगतात की अजून आमचं दुकानांचं आणि घरांचं पंचनामा चालू आहे, ते झाल्यानंतर येतो। मग हे चुकीचं आहे। माझे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शेतीचं पंचनामा करावं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत, मग ती उसाला एकरी 1 लाख रुपये मिळावी, भात, सोयाबीन यासारख्या पिकांना एकरी 50,000 रुपये मिळावी, अशी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे मागणी करीत आहे।
नक्कीच मनुष्य आपण पाहिलं तर खरं तर कोल्हापूरचं हजारो हेक्टर पीक आहे, त्यामध्ये ऊस आहे, सोयाबीन आहे, अनेक पिकं आहेत ती खरं तर आता नष्ट झालेली आहेत. काही पिकं हाताशी आलेली पिकं देखील गेले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. खरं तर आता शेतकऱ्यांना हीच अपेक्षा आहे की कुठंतरी हे जे पीक विमा असेल याची रक्कम जी आहे ती लवकरात लवकर मिळावी, किंबहुना पंचनामे आहेत ते खरं तर तात्काळ व्हावेत. जसे शहरातले पंचनामे होतात त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातील जी शेती आहे त्या शेतीचे पंचनामे देखील होऊन तात्काळ मदत आम्हाला मिळावी अशी मागणी आता या शेतकऱ्यांच्याकडून होताना पाहायला मिळते. निश्चितच आपण बघता शेतकरी आता खरं तर हतबल झाले. जर शहरातच तुम्ही पंचनामे करत बसाल तर शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार, शेतकरी उभा कधी राहणार हा सवाल उपस्थित होतो आहे. प्रशांत जगताप यांच्याकडे जाऊया साताऱ्याला. प्रशांत, आपण बघतो जी परिस्थिती कोल्हापूरमध्ये तेच साताऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. शेतकरी अगदी आस लावून बसला, पण अजून कोणतीही मदत जाहीर झाली असली तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. काय नेमकं सांगाल? नक्कीच म्हणायचे खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालं आहे. सातारा जिल्ह्यात जर आपण एकंदरीत पाहिला तर वाई तालुका असेल, जावळी तालुका असेल किंवा पाटण तालुका असेल, या ठिकाणी 22 आणि 23ची रात्र आहेत, दिवस आहेत, ते खरं तर लोक विसरू शकणार नाहीत. कारण की ते दिवस जरी आठवले तरी अंगावरती शहार येतात. अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, कित्येक शेतीचं नुकसान झालेलं आहे, शेतीला भेगा देखील पडल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून देखील अजून पंचनामे देखील सुरू आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा देखील अजून मिळालेला नाहीये. त्यामुळे ज्या काही लोकांच्या भावना आहेत त्या खरं तर नाराज व्यक्त केली जात आहे. आपल्यासोबत काही सातारकर आहेत, काही शेतकरी आहेत, त्यांच्यावर आपण खरं त्यांचं जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? मुळामध्ये सातारा जिल्ह्यासहित महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात 2019 आणि 2021ला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की केवळ पंचनामे करण्यात वेळ न घालवता की शेतकऱ्यांना तात्काळ बांधाळ जाऊन त्याचं दुःख जाणून घेऊन तात्काळ मदत करावी, जेणेकरून त्यांना कुठेतरी याच्यातून सावरण्याचा वेळ मिळेल. नुकसान 1 लाख रुपये आणि मदत मात्र 5,00,000 रुपये, हे असं न करता तर जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्याला किती साधारणतः खर्च येतो याचा कुठेतरी निकष लावला पाहिजे सरकारने. आणि आता दौरे भरपूर झाले, लोकांना कंटाळा आला, यांचा सायरन वाजून मंत्र्याचे दौरे वगैरे बघून कंटाळा आला. तात्काळ पंचनामे न करता तात्काळ त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. नंतर तुम्ही पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु शेतकऱ्यांना कुठेतरी वर घेण्यासाठी त्यांना हात दिला पाहिजे आणि तात्काळ जी मदत द्यायची आहे ती त्वरित द्यावी अशी आमची मागणी आहे. नेत्यांचे दौरे पास झाले असं लोकांचं म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल? नाही, अगदी बरोबर आहे. कारण नेत्यांचं तुम्ही प्रत्येक बघितलं असेल तर ते म्हणतात की आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. मग काही वाहून जाण्याची वाट बघत बसलाय का तुम्ही? आज 21 तारखेला हे असं हे झालं, त्याच्यानंतर सातत्यानं चाललंय तरी बी आज नाही. आणि बघितलं तुम्ही 2019ला पूर परिस्थिती अशी ह्याच्यावर आली, त्यावेळेला सह्याद्री पठार सगळा उद्ध्वस्त झाला आणि ते करण्याला शासनाचा फार मोठा हातभार आहे. कारण काय, त्यांनी जे धनदांडग्यांचं सगळं जे अतिक्रमण केले त्याच्यामुळे ही आपत्ती आलेली आहे. आणि परत आपत्तीचे एवढे पैसे 11,500 कोटीचं तुम्ही पॅकेज म्हणताय, पण ती वेळ निघून गेल्यानंतर पॅकेज येऊन काय उपयोग आहे? आणि विमा कंपनीचं जर तुम्ही म्हणाल तर विमा कंपनी हा शासनाच्या बरोबर शासकीय घेऊन एक सामान्य शेतकऱ्यांच्यावर घातलेला दरोडा आहे, शासकीय दरोडा. कारण मागची आकडेवारी बघितली तुम्ही तर त्याचा प्रीमियम होता ते 5,800 कोटी रुपयाचा जवळपास प्रीमियम भरला आणि 800 ते 12,000 ते 800 कोटी फक्त रिटर्न त्यांना दिलेले आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. आणि ह्याच्याबद्दल कुठेही दाद मागायला काही ठेवलं नाही. तुमच्या भागात एकंदरीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अनेकांची शेती देखील वाहून गेले. पंचनामे आता त्या ठिकाणी होत आहेत का? नाही, आता पंचनाम्याचं झालं. परवा इरिगेशनच्या बाबतीत सगळ्या मोटर शेतकऱ्यांच्या नदीकडच्या मोटरी किंवा बाकीचे साहित्य सगळं एमएससीबीचं वाहून गेलं. आज त्या कार्यालयात पंचनामा स्वीकारायला सुद्धा कोण नाही. तुम्ही जाहिरात करता 31 तारखेला, मला वाटतं शनिवारी त्यांनी ही काढलं आणि त्याच्यानंतर तिथं स्वीकारायला जे माणसं आहेत काय कागदपत्राची पूर्तता करून ते स्वीकारलं पाहिजे, तिथं करायला कोणी नाहीये. आणि नुसती प्रशासन पळवापळवी करते, प्रशासन त्यातनं काहीतरी, आणि ह्यांच्या आकडेवारीचा ताळमेळ शासनाच्या बसना. मला वाटतं माझी माननीय मुख्यमंत्री जे आताचे आहेत त्यांनी बीकेसीवर ह्या विमा कंपनीच्या विरोधात फार मोठा मोर्चा पाठीमागे काढला होता, भाजप शिवसेनाची युती काय. मग आता तुमच्या हातात आहे ना सगळं, आता तुम्ही त्यांना वटणीवर आणा, काहीतरी बदला, कायदे बदला, त्यासाठी शेतकऱ्यांचं भलं होईल ह्याच्यासाठी बघा. तर त्या होताना दिसत नाही. जरी आमच्यासाठी मैच म्हणून जरी असं तुम्ही रिडूक देताय आणि धडती त्याचा उपयोगी होईना आणि 4-5 वर्ष वाट बघावी लागते आम्हाला. म्हणून देताना तुम्ही मस दिलेला दाखवताय पण देताय रिडूक आणि त्याचा उपयोग होईना ती वांज निघते. सरकारची सगळी धोरणं ह्याच पद्धतीची आहेत. नक्की सरकारची सगळी धोरणं या पद्धतीची आहेत. पंचनामे झालेले मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांना मदत त्याची मिळाली काय असं तुम्हाला काय आठवतंय? मदत काही आजपर्यंत मिळाली नाही, नुसते पंचनामे चालू आहेत. मदत म्हणायचे झालं म्हणजे बाबतीत तर फक्त 10,000 काय होतं आजकाल, जे 3 किलो धान्य 2 किलो धान्य घ्या म्हणतात, त्यात शेतकऱ्याचं काहीच होत नाही. आज आपला भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. कृषीप्रधान देशात जर ह्या मायबाप सरकारनं जर शेतकऱ्याला जर वाऱ्यावर सोडलं तर हे सगळं आर्थिक चालायचं कसं?
त्यामुळं आमची एक लोकशाहीच्या माध्यमातून एक सरकारला जाहीर निवेदन आहे, विनंती आहे की मायबाप सरकारनं ह्या शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता सर्व जी होईल एवढी आर्थिक मदत करून शेतकऱ्याला परत एकदा उभं कसं करता येईल हे बघावं. नक्कीच एकंदरीत साताऱ्यातल्या शेतकऱ्यांची आपण भावना जाणून घेतली. सरकारने सरकारच्या खरं लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदत जी आहे ती लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. निश्चितच आपण तो पश्चिम महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, तर सिंधुदुर्गात तर अतिशय वाईट परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, शेती तर उद्ध्वस्त झाल्यात, फळबागा सुद्धा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. परिणामी पूर्णपणे सिंधुदुर्गवासीय कोलमडून गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. थेट सिंधुदुर्गला जाऊया. समीर महाडेश्वर आपल्याबरोबर आहे. समीर, काय नेमकं शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत? आपण बघतोय मदत तर देऊ करणार म्हणून वारंवार सांगण्यात येते, त्यामुळे प्रत्यक्षात मदत मात्र पोहोचताना दिसत नाहीये. पीक विमा सुद्धा अजूनही मिळालेला नाहीये. अगदी आपण फक्त पीक विमाचा पंचनामा करण्यासाठी सुद्धा कोणी पोहोचलेलं नाहीये. काय नेमकं सांगाल, काय वास्तव आहे तिथे? नुकसान गेली 3 ते 4 वर्ष या शेतकऱ्यांना या नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. आणि त्यामुळे इथला शेतकरी हा पूर्णतः हवालदिल झालेला आहे. कारण गेली 2 वर्ष कोरोनाची महामारी, त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ असेल, तौक्ते चक्रीवादळ असेल किंवा फयान वादळ असेल, अशा अनेक संकटांना सामोरं या इथल्या स्थानिक तळकोकणातील शेतकऱ्यांना जावं लागतंय. त्यासाठी आपल्या समोर काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी या ठिकाणची तळकोकणातल्या शेतकऱ्याची व्यथा काय आहे. आपल्या समोर सगुनजी धुरी साहेब आहेत, एक शेतकरी आहेत. मला सांगा, काय सांगू शकता एका शेतकऱ्याची काय व्यथा आहे? तुम्ही एक शेतकरी आहात, काय सांगू शकतात नेमकं इथलं? मी एक शेतकरी असून सतत 3 वर्ष सातत्याने की नाही वादळी वारे, पर्जन्यवृष्टी, अतिवृष्टी आणि अनेक प्रकारचे वादळ 3 वर्षात कोकण नेस्तनाबूत झालेलं आहे. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याची हालाकीची परिस्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी आता उभा राहणे फार कठीण आहे. अक्षरशः आता परवा झालेल्या वादळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचे घरं पण त्याची वाहून गेलेली आहेत, घरातलं धान्य पण गेलेलं आहे, शेतीमध्ये शिल्लक काय राहिलेलं नाही. अशा अवस्थेत सरकारने कोकणाकडे अगदी चांगल्या पद्धतीने अनुदान देऊन शेतकऱ्यांची जी दुधावस्था झालेली आहे, दुःखद परिस्थिती झाली आहे, ती निभावण्याचं काम आता सरकारने केलं पाहिजे. महत्त्वाचा विषय असा आहे की कोकणात अनुदान देताना, कोकणात आर्थिक मदत देताना की वेगळे निकष लावले पाहिजेत. जे निकष पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत ते निकष कोकणात चालत नाही. कोकणात कोणत्याही प्रकारचं विमा योजनेचं काम अस्तित्वात नाही. कारण कोकणातल्या शेतकऱ्याकडे एकरेजमध्ये किंवा हेक्टरी अशा जमिनी नाही आहेत. पण 75% शेतकरी जवळजवळ अर्धा एकर, पाऊण एकर, 10 गुंठे, 5 गुंठे शेती करणारा शेतकरी असून त्याच्याकडे मुबलक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात संलग्न आणि एकछत्री प्लॉट नाही आहेत. आणि अशा तऱ्हेने कोकणात मुख्य पीक जे भाताचं आहे ते भात पूर्णपणे नेस्तनाबूत झालेलं आहे. बागायतीचं नुकसान झालेलं आहे. बागायतीमध्ये आंबा, काजू, पोफळी, नारळ, केळी सगळी नेस्तनाबूत झालेली आहेत. घरातून मोकळं झालेलं आहे. त्याविषयी सरकारने, या मायबाप सरकारने कोकणातल्या शेतकऱ्याकडे अगदी सहानुभूतीपूर्वक विचार करून, त्याच्या परिस्थितीचा विचार करून त्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही इथल्या शेतकऱ्याची इच्छा आहे. देणारं अनुदान हे एकर वाईज न देताना, हेक्टर वाईज न देताना, कोकणात निकष लावताना ते गुंठा वाईज देण्यात यावं. कारण कोकणातल्या शेतकऱ्याकडे 2 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे अशाच प्रकारची जमीन आहे. मोठ्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात त्याच्याकडे एकरेजमध्ये, हेक्टरीमध्ये जमीन नाही आहे. म्हणून हा एक निकष फार महत्त्वाचा आहे की आणि 7-12 पाहता कोकणातल्या शेतकऱ्याचा 10 गुंठ्यामध्ये त्याचे 5-6 हिस्सेदार आहेत. नाही, अशा अनेक समस्या इथं आहेत. त्यामुळे इथं शेतकऱ्यांना अनुदान देताना, मदत देताना, सहाय्य करताना अगदी गुंठावाईज सहाय्य करावं अशी या शेतकऱ्याची आशा म्हणणं आहे. आज सिंधुदुर्गातला शेतकरी म्हणा, आज नदीकाठच्या किनाऱ्यालगतच्या घरांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. शेती पूर्णतः खरडून गेली आहे नदीकाठच्या किनाऱ्याची. आज तुम्ही त्या संबंधित काय सांगू शकता? प्रशासनाकडे काय मागणी करू शकता किंवा मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सांगू शकता का नेमकी ही जी भातशेती वाहून जाते, मोठ्या प्रमाणात गाळ वगैरे साचलेलं, काय नेमकं काय सांगू शकता? आज जे पुराचं पाणी शेतामध्ये येऊन भरतं, घराला लागतं, घरामध्ये पाणी भरतं पुराचं, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं पुनर्वसन करणं कोकणातल्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सातत्याने 3 वर्ष तेच पाणी त्याच घराकडे येतं, त्या घरात घुसतं, त्यातल्या घरातलं सामान वाहून जातं. त्याच्यापेक्षा तिथल्या शेतकऱ्याचं पुनर्वसन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
आज आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर तळकोकणातला शेतकरी हा हेक्टर मागे शेती करत नाही किंवा त्याच्या नावावर हेक्टर मागे शेती नसते, तर ती गुंठ्या मागे किंवा एकर मागे असते आणि एका सातबाऱ्यावरती 10 ते 15 जणांची नावं असतात आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई ही मिळत नाही। आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं असेल तर जी नदी काठची जी घरं आहेत किंवा नदीकाठची जी शेती आहे, या शेती मोठ्या प्रमाणावर या नदीमध्ये गाळ साचल्यामुळे या संकटांना सामोरं जावं लागत आहे। त्याच प्रकारे मुंबई गोवा महामार्ग बनवलेला आहे। या मुंबई महामार्गावरती जे पाणी जाण्याचे प्रवाह होते हे पूर्णतः बंद केलेले आहेत आणि ज्यावेळी मुंबई गोवा महामार्ग बनवला गेला त्यावेळी त्या मुंबई गोवा महामार्गाची माती ही पूर्णतः नदीमध्ये जाऊन साठली आणि त्यामुळे पाणी अडवलं गेलं आणि त्यामुळे जे मोठ्या प्रमाणावर पूरस्थितीचा सामना हा त्या पण समीर हे आपण इतकी संकट आहेत, स्थानिक प्रशासन स्थानिक नेते काय करतायत? जर स्थानिक प्रशासनाचा जर विचार केला असेल तर अजूनही शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत। मुख्यमंत्री या ठिकाणचे आमदार असतील खासदार असतील हे फक्त प्रत्यक्षात जाऊन पाहणी करतात, पण त्यावर योग्य असा तोडगा काढताना कुठे पाहायला मिळत नाही। अनेक वेळा स्थानिकांनी आंदोलने केली, निवेदनं दिली। आज जर मनुष्य पाहिलं असेल तर काही दिवसापूर्वी बांदा येथे मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली होती आणि त्याच प्रकारे कळणे येथे मायनिंगमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याची वेळ आली। आज जर रेडी या ठिकाणी जर पाहिलं असेल, कारण वेंगुर्ला तालुक्यातले रेडी जर आपण त्या डोंगराच्या त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर एक मोठमोठे मायनिंगमुळे खड्डे मारले गेलेले आहेत आणि वरून पाहिलं असेल तर मुंगी एवढा डंपर आपल्याला खाली दिसतोय आणि 80 एकर समुद्र हा बुजवला गेलेला आहे। म्हणजे नैसर्गिक जे अधिवास आहे, नैसर्गिक जी साधन संपत्ती जी आहे ती कुठेतरी हानी पोहोचवण्याचं काम सरकार करतंय का, याकडे साऱ्यांचं दुर्लक्ष होतंय। स्थानिकांजवळ हा प्रश्न विचारला असता तर स्थानिकांकडनं याला विरोध होत नाही, कारण त्यांची रोजीरोटी त्याच्यावर आहे। मग सरकार योग्य तो निर्णय का घेत नाही? वाईट जे प्रकल्प आहेत ते अनेक प्रकल्पामुळे कुठेतरी लोकांच्या जीवाशी खेळण्याचे काम चालू आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने देखील याचा विचार केला आहे। निश्चित आणि या सगळ्याचा खरं तर ही मागणीच्यासाठी जोर लावून धरला पाहिजे। स्थानिक प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजे, जेणेकरून शेतकरी खरं तर आता आर्थिकदृष्ट्या सुद्धा उभा राहणार आहे। का अक्षरशः खचून गेलेला शेतकरी आपल्याला बघायला मिळतं। कोकणात तर अतिशय ही भीषण परिस्थिती आहे, इतर ठिकाणी सुद्धा आपण बघतोय काय नेमक्या समस्या आहेत त्या आपण जाणून घेतोय, कारण आश्वासनं मिळतात अजूनही आर्थिक मदत काही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे नाराज शेतकरी बघायला मिळतोय। शिरूरला जाणार आहोत, प्रमोद लांडे आपल्या बरोबर आहेत। प्रमोद, आपण बघतोय काय नेमकं सांगाल, कारण आपण बघतोय वारंवार पीक विमा काढावं म्हणून एक प्रकारे प्रशासन मागे लागतं, अगदी शेतकरी पीक विमा काढतात सुद्धा, मात्र जेव्हा पीक विम्याची रक्कम घ्यायची वेळ येते किंवा तशी परिस्थिती जो येते पीक विमा थेट पोहोचत नाही शेतकऱ्यांपर्यंत आणि हीच नाराजी शेतकरी उघडपणे व्यक्त करतायत। नक्कीच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात जी आहे ती अतिवृष्टीमुळे शेतीचं जे नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि याच शेतीच्या नुकसानामुळे शेतकरी जो आहे तो अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आता जात आहे आणि याच अनुषंगाने शासनाची जी पंचनाम्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय कासवगतीने चालू आहे आणि याच संदर्भात उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जी परिस्थिती आहे ती अतिशय भयावह आहे, कारण की शेतकरी जो आहे त्यांनी जी भात शेती असेल किंवा इतर पिकं असतील ती घेतली होती, परंतु या शेतीचं पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी काही शेतकरी आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। काय सांगाल, एकंदरीत जे पीक विमे आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजे हे नक्कीच आहे, परंतु ज्या प्रकारे आता पंचनाम्याची जी सुरुवात आहे ती कशा पद्धतीने होत आहे आणि तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच जून जुलैमध्ये अति मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस पडला त्या शेतकऱ्याचं भयावह असं नुकसान झालेलं आहे। साधारणतः कृषी खात्याच्या माहितीप्रमाणेच जवळपास 7,500 हेक्टर जमीन ही माती वाहून गेलेली आहे, भूस्खलन झाल्यासारखं त्या जमिनीची शेतीची परिस्थिती झालेली आहे। शेतकऱ्यांचं पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कोरोनाच्या काळामध्येही शेतकऱ्यांना खूप मोठा अन्याय झालेला आहे। शेतीत पिकवलेला माल हा शेतकऱ्यांना कोणत्या बाजारपेठेमध्ये नेता आला नाहीये आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माहितीवरून सांगण्यावरून आम्ही अडाणी शेतकऱ्यांनीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज नियमांचं पालन केलं आणि या कोरोनामध्ये आर्थिक संकटात सापडलेला आमचा शेतकरी आज पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी काही भागामध्ये दुष्काळ तर
काही भागामध्ये अतिवृष्टी हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आलेलं आहे आणि भविष्यातही होत राहणार आहे. परंतु याच्यावरती आज सॅमसंग सारख्या फोनला दिवसातनं 3 वेळा अपडेट येतात, पण सरकारी यंत्रणा कधी अपडेट होणार आहे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. ज्या टायमाला 8 ते 10 दिवस हा पाऊस पडतो, पाऊस ओसरल्यानंतर महिनाभर यांचे पंचनामे चालतात, त्याच्यानंतर मीटिंग चालतात, त्याच्यानंतर आज सगळ्या मंत्री महोदय हे निर्णय घ्यायला 3-3, 4-4 महिने लावतात. त्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं. आज घरामध्ये खायला काय अन्न नाहीये. प्रत्येक वेळेस हजारो शेतकरी वर्ग, आमचेच शेतकरी इतर भागातले हे आर्थिक मदत खाद्य स्वरूपात असेल, भांडे स्वरूपात असेल, हे वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते जे आमच्या शेतकरी कुटुंबातलेच आहेत, जे कोल्हापूर सारख्या, सांगली सारख्या इतर वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक मदत पुरवत असतात. आमच्या मदत ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या, पण सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचायची हाच सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि आमची सरकारला एवढीच विनंती आहे की दरवर्षी पंचनाम्यामध्ये 1-2 महिने घालवण्यासाठी तुम्ही आज अपडेट काहीतरी करा. या पीक विमा कंपन्यांवरती नियंत्रण ठेवा, तुमची भागीदारी त्याच्यामध्ये ठेवा. याच्याबरोबर जितकं राज्य शासन जबाबदार आहे त्याच्याहून काही टक्का अधिक हे केंद्र सरकार आहे. कारण की केंद्र सरकार आज गुजरातमध्ये आलेल्या संकटांवरती पुढच्या काही तासांमध्ये निर्णय घेतं, परंतु महाराष्ट्रावरती अन्याय होतो हे पण आज महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आमची प्रामाणिक अपेक्षा आहे, एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही कळकळीची विनंती करतो की शेतकरी जगला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी, आम्ही पण आणि आपणही पण तितकेच जबाबदार आहात आणि तितकेच ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. सरकार हे दर 5 वर्षाला बदलत राहणार, पण आमच्या नातं हे मातीशी रक्तानुरक्ताचं आहे. आम्ही मातीचं नातं तोडू शकत नाही, कारण की आमचं जगणं आणि मरणं हे मातीशी आहे. त्याच्यामुळे सरकारने याच्यावरती कठोर आणि एक ठोस कारवाई करणं आणि ठोस निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. काय सांगाल, तुम्ही शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहात, काय तुमच्या भावना आहेत? पंचनाम्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे आणि जी काही तुमचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल? आताच माझ्या मित्रांनी बोलल्याप्रमाणे जे सरकारी पंचनामे चालू आहेत एकदम कासाव गतीने चालू आहेत. एखादी सरकारी काम असेल तर मंत्री एकदम लगेच जागेवरती पोहोचतो, पण जर एखादा शेतकऱ्याचं काम असेल तर एकही मंत्री किंवा एकही दुसरा कुठला मोठा नेता वेळेवर शेतकऱ्यांच्या म्हणजे जमिनीवर किंवा शेतावरती पोहोचत नाहीये. आमची मुख्यमंत्र्यांनी एकच कळकळीची हात जोडून विनंती आहे, एक शेतकरी पुत्र म्हणून जे काही सध्या पंचनामे चालू आहेत कासाव गतीनं, त्या थोडी त्यांनी त्यांची गती वाढवावी, निश्चित पंचनाम्याची गती वाढवावी, जेणेकरून आपण तातडीनं मदत मिळेल. कारण ज्या पद्धतीनं आपण पंचनामे सुरू आहेत, खरं तर शहरी भागात जिथे जिथे नुकसान झालं तिथे पंचनामे सुरू आहेत, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीये. आपण थेट जालन्याला सुद्धा जाणार आहोत. रवी जयस्वाल आपल्यावर. रवी, काय नेमकं जालना वासियांचं म्हणणं आहे? मनसे आपण बघितलं तर आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना जो आहे तो शेतकऱ्यांना नेहमी करावा लागतो आणि त्यामुळे शेतींचं जे आहे ते प्रचंड प्रमाणात नुकसान होते आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं पीक विमा योजना जी आहे ती राबवत असतं. मात्र या पीक विम्याचे अनेक वर्षांपासून जे पैसे, आता पीक विम्याबद्दल तुमचं काय मत आहे? या ठिकाणी मला तर असं वाटतं की ही पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नसून फक्त विमा कंपन्यांच्या भल्यासाठी काढलेली आहे काय, असा संशय या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की 2018 साली जो दुष्काळ या मराठवाड्यामध्ये पडला होता, त्या दुष्काळाचे अनुदान शासनाने दिले, परंतु पीक विमा हा एकाही शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेला नाही. या ठिकाणी मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो की 2018च्या या दुष्काळाच्या पीक विम्याची रक्कम भेटावी म्हणून तत्कालीन त्यावेळेसचे घनसावंगीचे आमदार राजेश भैया टोपे साहेब यांनी एक याचिका खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे दाखल केली. रक्कम 1352 कोटी रुपये ही देण्यात यावी असे आदेश खंडपीठाने दिले होते. तसेच पुढे भैया साहेब हे पुन्हा सरकारमध्ये आले आणि आपण समिती गठीत करून तो पीक विमा द्यावा अशी विनंती त्यांनी केली, परंतु पुन्हा महाविकास आघाडी सरकारने ते पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी नामंजूर केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार हे राज्य सरकारकडे बोट करतं आणि राज्य सरकार हे केंद्र सरकारकडे बोट करतं. या दोघांच्या बद्दल या ठिकाणी संशय निर्माण हा शेतकऱ्याच्या मनात झालेला आहे. शेतकरी आपल्या बरोबर आहे. दादा, मला सांगा की काय वाटते तुम्हाला आता पीक विमा? ते नियमाने त्याच्यामध्ये बसलेले होते, परंतु हे सरकार व ही कंपन्या यांनी मिलीभगत करून त्यांना झोपीत ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आम्ही आता दुष्काळी अनुदान शेतकऱ्याला देत आहे आणि त्याच्यामुळे पीक विमा देता येत नाही. पण तसं काही नाही. आणि
पीक विमा देता येत नाही, पण तसं काही नाही. आणि असं लक्षात आलं, एकंदर असं लक्षात येतं आहे की बाबा ह्या देशाचं चित्र हे सर्वच पक्षाचे लोक ह्या ठिकाणी भाऊ आणि ह्या जनतेचा जो हक्काचा पैसा आहे हा मिळून खाऊ आणि इलेक्शनच्या टायमाला त्यांच्याकडे जाऊ. आपण बघितलं मनुश्री पीक विम्याचे पैसे जे आहेत निश्चितच आपण बघताय त्याचे पैसे जे आहेत ते अद्याप राज्यभरातला फक्त जिथे कोकण असो किंवा पश्चिम महाराष्ट्र राज्यभरातला शेतकरी कुठेतरी या सगळ्या पीक विमाच्या या पैसा त्यांच्याकडे पोहोचत नसल्यामुळे भरडला गेलेल्या अक्षरशः मदतीची याचना तो करतायत. आणि फक्त आपण बघतोय सरकार वारंवार सांगत असतं की आम्ही तुमच्या बरोबर आहात, मात्र प्रत्यक्षात जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत हा शेतकरी उभा राहणार नाही. आणि तीच अगदी टाहो फोडून शेतकरी आपली पीक विम्याची पैशाची मागणी आता करत आहे, जेणेकरून आपल्याला थोडाफार आर्थिक हातभार आपल्याला लागेल. या सगळ्याचे अपडेट सुद्धा आपण घेणारच आहोत.